नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधनं धनराज बोलतो. आज 30 तारीख आहे, 30/10/2025. आता मी आपल्या फार्मवरनं निघालेलो आहे घरच्या वाटाला. तर आज ब्लॉग बनवायचा टॉपिक असा मित्रांनो, खूप महत्त्वाचे आहे पण व्हिडिओ मित्रांनो. आणि आपण काही अनुभवावरूनच काही गोष्टी टाकतो, ज्या गोष्टी आम्ही फेस करतो त्याच्यावरच बोलत असतो. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला अनुभवाच्याच व्हिडिओ बघायला मिळणार मित्रांनो. तर टॉपिक आजचा आपण असा घेणार आहे, पण निघालेलो आहे मित्रांनो आता घरच्या वाटाला. तर मित्रांनो, विषय की आपण काहीतरी नवीन करण्यासाठी डोक्यात विषय घेतो, त्यानंतर मग काय करायचं. तर आजकाल यूट्यूबला सर्चिंग केलं, शेतकरी असो किंवा काही बिझनेसमॅन पण असतात, काहीतरी पुढच्या भविष्याच्या हिशोबाने बिझनेस म्हणून एक करतो आपण. तर कुक्कुटपालन सध्या खूप फेमस आहे यूट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला, सोशल मीडियावर. आणि हाय छान पण आहे, कारण मी पण ते बघूनच केलं तर आज हाय सक्सेस आहे. पण सक्सेस होणं त्यामागचा खूप मोठा उद्देश आहे की आपण तो बिझनेस कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट आणि त्याचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. फक्त 5,000 कोंबडी घ्या, 10,000 कोंबडी घ्या, एवढे अंडे आणि एवढा रोजची इन्कम, पण त्याच्या मागे काय आहे काय नाही ह्या सर्व गोष्टींची गरज आहे. फक्त अंडेच तुम्ही विकू शकत नाही, फक्त कोंबडीच तुम्ही विकत घेऊ शकत नाही. किंवा आता असं चालू आहे का आमच्याकडनं चीज घ्या आणि मोठे करून आम्हालाच विका. फक्त तेच करून तेच एकच साईटमध्ये जाऊन नाही परवडत हा बिझनेस. तर याच्यासाठी मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही काय करून कसं केलं पाहिजे. 10,000, 20,000, 5,000, 3,000, 2,000 करायलाच पाहिजे आणि त्याच्यात पैसा आहे. पण तुम्ही डायरेक्ट 10,000, 5,000 आणि 20,000 पिल्लं घेऊन आणि ते एकदम मोठे करून आणि त्याच्यात कमवाल, हे साफ चुकीचं आहे. नाही, तसं नाही करू शकत. याला तुम्ही मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. हा बिझनेस पॅरेंट स्टॉकचा आहे, हा शब्द मला लक्षात ठेवा. आणि हा फक्त आपण ह्या व्हिडिओच नाही समजू शकत. तर त्यासाठी भेट द्या. आम्ही खरं सांगतो, खरा बिझनेस करायला शिकवतो. आम्हाला मोठं नाही व्हायचं आहे, तर आपल्याला टीमवर्कमध्ये चालून मोठं व्हायचं आहे मित्रांनो. तर या, भेट द्या आम्हाला. आणि कसा बिझनेस करायचा, कसं जॉईंट होऊन आपण कसा रनवे करू शकतो या बिझनेसमध्ये. आपल्याला सर्वच याच्यामध्ये 3 प्रकारचे कॅटेगरी आहे. त्या पद्धतीने केलं तर सक्सेस, नाही तर नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर या, आम्हाला भेट द्या. येत्या 16 तारखेला आपल्याकडे ट्रेनिंग पण आहे. ट्रेनिंगला पण या, आमच्या ट्रेनिंग पण बघा. आमची ट्रेनिंग कशी असते, आपण सर्व खरं आणि काय गरजेचं आहे तेच दाखवतो, तेच करतो. तर त्यामुळे एक वेळेस आमच्या ट्रेनिंगला भेट द्या आणि मग तुम्हाला कळेल की खरंच कुक्कुटपालन बिझनेस हा छान पण आहे आणि आपलं रोजीरोटी वगैरे सर्व चालेल. आणि कोणाचं काम करण्यापेक्षा आपण स्वतःचं करतो. आणि शेतकऱ्यासाठी तर खूपच चांगला आहे हा बिझनेस. एक जोडधंदा शेतीसाठी. तुम्ही 10 एकर शेती करता तर 2 एकरमध्ये पोल्ट्री फार्म करा, कुक्कुटपालन गावरान 10 एकरला भारीचे, हे 100% मित्रांनो. तर येत्या 16 तारखेला 16/11/2025 तर या, भेट द्या मित्रांनो. आम्ही पण तुमची प्रतीक्षा करतो आणि तुम्ही पण आम्हाला भेटण्याची उत्सुकता ठेवा. ज्याला खरंच बिझनेस करता त्यांनी येऊन भेटलं पाहिजे. भेटल्याने फिरल्याने बिझनेस हा कसा केला पाहिजे ते कळतं. याच्यामध्ये खूप वेळात काढण्याचं खूप चालू आहे. तुम्हाला
पिल्लं घेण्यापासून ते इन्क्युबेटर मशीन लावण्यापासून, खाद्यापासून, डॉक्टरपासून, या सगळ्या गोष्टी अशा स्टार्टिंगला सर्व कसा हा येईल माझ्याकडे, मी कसं याला घेईल माझ्या ताब्यात, ह्याच गोष्टी चालू आहे जास्त करून मित्रांनो. तर या अशा काही गोष्टीला बळी पडू नका. आमची टीम, आमचे मेन करते धरते म्हणजे उमेश पाटील सर, त्यानंतर आमची टीमवर्क आहे जी फार्मर आहे ते, असे आम्ही चुनून ते म्हणता ना समुद्रातून हिरा चुनून काढला, तशी आम्ही सर्व टीमवर्क केलेली आहे. तर या भेटा आणि करू आपण मिळून बिझनेस. हा आपल्याला खरंच करायचं आहे मित्रांनो. त्यामुळे आम्हाला चांगला बिझनेस आणि प्रामाणिक करणारे लोकांची खूप प्रामाणिकपणे करणाऱ्या लोकांची आम्हाला पण खूप उत्सुकता आहे भेटण्याची पण आणि त्यांच्यासोबत बिझनेस करण्याची पण. तर मित्रांनो, तुम्हाला पण असं कुणी चांगल्या मार्गाला नेणाऱ्या व्यक्तीची जर तुम्ही शोधत असाल तर एक वेळेस आम्हाला अवश्य भेट द्या. जाणा, परखा आम्हाला, खरंच आम्ही समुद्रातले हिरे आहे की नाही हे तुम्हीच ओळखा आणि मग विचार करा. धन्यवाद मित्रांनो.